नमस्कार मंडळी, आज आपण उडदाची डाळ करणार आहोत पातळ रश्याची। त्यासाठी मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे। तर त्यासाठी आता ह्याला मी कुकरचे 2 ते 3 शिट्ट्या करून घेईल। त्यानंतर आपण उडदाची डाळीला फोडणी देऊ। आपली उडदाची डाळ शिजते तोपर्यंत आपण मिक्सरला वाटून घेऊन त्यामध्ये मी मिरची, धने, थोडेसे चिली फ्लेक्स आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ते आता आपण त्याचं वाटण करून घेऊ। फोडणीसाठी आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा कापलेला लागेल, बारीक चिरून घेतलेला, आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। आता याची आपण फोडणी तयार करूया। त्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर। आता आपण त्याची तयारी स्टार्ट करू। कढई गरम करायला घेतली आहे, त्यामध्ये 3 पळी तेल टाकूया। तेल गरम झालं आहे, यात आता आपण जिरे टाकूया। जिरा छान फुलतोय, आता आपण 1 चिमूटभर हिंग टाकू। आता बारीक चिरलेला कांदा टाकते। कांद्यासोबत आता कढीपत्ता पण त्यामध्ये टाकते आणि त्याला चांगलं परतून घेते। कांदा आता छान परतून झालेला आहे। आता आपण वाटण केलेलं मिरची लसूणची पेस्ट केलेली ते टाकूया। आता ही पेस्ट छानपैकी परतून घेऊ। हळद टाकते, 1 टेबलस्पून एवढी अशी हळद टाकत आहे। मिरची टाकली तर पाच तेल सुटलं आहे। आता आपण यात एक टोमॅटो कापलेला टाकून घेऊ। टोमॅटो टाकला, आता थोडंसं मीठ टाकून टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घेते। आता याला 2 मिनिटाची वाफ काढण्यासाठी झाकून ठेवते। ही मी कुकरला डाळ शिजायला लावली होती, तुम्ही पाहू शकता डाळ मस्त शिजली आहे। टोमॅटो झाला आहे का नाही, टोमॅटो झाला का नाही आपण चेक करून घेऊ। टोमॅटो थोडासा मऊ झालेला वाटतोय। आता यात आपण उडदाची डाळ टाकून देऊ, शिजवलेली। ही जी उडदाची डाळ आहे ती मी पारंपरिक पद्धतीने बनवत आहे। त्यासाठी मी 2 टेबलस्पून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। तव्यावर छान लाल होईपर्यंत खमंग भाजून घेतलं आहे आणि त्याची स्लरी मी ह्या डाळीमध्ये टाकत आहे। उडदाची डाळ ही पातळ होत नसते, पातळ होऊन घट्ट होत नाही। त्यामुळे आपण काय करतो, त्याला चांगला घट्टसर दाटसर रसा येण्यासाठी आपण त्यामध्ये बाजरीचं पीठ भाजून त्याचं चांगले पेस्ट करून टाकत असतो। त्यासाठी मी टाकलेलं आहे। आता डाळीला छान उकळी येत आहे, त्यात थोडंसं मीठ टाकते। आपण मीठ टोमॅटो शिजताना पण घातलं होतं, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकते। ही पहा, आता आपली डाळ झाली आहे। आता याला आपण सर्व करूया।